उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, आपण तिकडे जाऊया। गावाकडे गणपतीच्या निमित्तानं गेले 18-18, 20-20 तास रस्त्यावर, म्हणजे त्या गाडीत थांबून होती। विचार करा। होय होय बाबा, त्याच्यामध्ये फार अभ्यास जबरदस्त केला आणि ते बोलणार आहे काळजी करू नका। त्याच्यामध्ये तुम्ही पुण्यातनं निघा, पाटस रोडने या, कसे रस्ते झाले। तुम्ही मोरगाव रोडनी जावा, कसे रस्ते झाले। आता शेळके कॉन्ट्रॅक्टर आल्यापासून मी परवा सन्मान यात्रेच्या निमित्तानं फलटणला गेलो होतो। फलटणचा जवळचा भाग उरकलाय, आता आपल्याकडचाच भाग राहिलाय। आपल्या इथंच काही थोडं आहे, प्रांतालाही सांगितलं किरकोळ कुणाचं असेल ते बघा, पण काय रस्ते किंवा तुम्ही भिगवण रोड बघा, त्याला तर खड्डाच पडणार नाही, कॉन्क्रीटचाच रस्ता गेला। म्हणजे हे जे काही रस्ते झाले किंवा बाकीचे तर रस्त्यांची मी नावच घेत नाही, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या याचाही कुठेतरी विचार आपण मतदारांना नीटपणे त्या ठिकाणी सांगितला पाहिजे। आणि एकंदरीतच हा बारामतीत सर्वांगीण विकास गेल्या अनेक वर्षात आपण केला आणि राज्यात सर्वाधिक निधी या 5 वर्षात आपण दिला। बारामती शहर आणि तालुक्यात आता तुमच्या करा नदीवरून जाताना पण काय विकास कामं करूनही बारामती थरलो, असं अजित पवारांनी यावेळी बोलताना बोलून दाखवलेलं आहे। अजित पवार हे बोलतायत तर त्यांनी विकास कामं करूनही बारामती थरलो अशी खंत, अशी मनातील सल ही बोलून दाखवलेली आहे। अजित पवार हे सध्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत। विकास कामं करूनही बारामतीमध्ये पराभव झाल्याची सल, खंत ही अजित पवारांनी बोलून दाखवली। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला। तर मला ते लाईनिंग केल्यावर जरा सुशोभीकरण करायचं होतं, मला रस्ता रुंद पाहिजे होता, वरनं जाताना लोकांना चालायला यायला। ह्याच्या आधी तुम्ही विसरून जाता लवकर, ह्याच्या आधी बारामतीच्या कॅनलवरून चालत असताना काय अवस्था होती, आणि आता बारामतीच्या दोन्ही बाजूने अजून सगळी कामं व्हायची। ती सगळी कामं झाल्यानंतर तुम्हालाच प्रश्न पडेल की बाबा हे पण बारामतीत आहे का अजून कुठं आहे, अशा पद्धतीनं। परंतु त्याचबरोबर आपला अमराईचा भाग असेल, आपला इतर वेगवेगळ्या गरीब खंडोबानगर असेल, आपला कसबा असेल, याही भागामध्ये गरीब वर्गाच्या करता चांगली घरं बांधण्याच्या बद्दलचं त्याला EWS म्हणतात, इकॉनॉमी विकर सेक्शन, ह्यांच्याकरता स्कीमा खूप चांगल्या आल्यात। पंतप्रधानांनी यंदा 3 कोटी घरं बांधण्याचा कार्यक्रम देशाला दिला। आता लखपती दीदी हा कार्यक्रम देशाला दिलाय, त्याच्यातनं आपण 50 लाख लखपती दीदी करायचं ठरवलंय महाराष्ट्रात। त्याच्यातले जास्त आपल्या तालुक्यात कशा होतील, आपल्या जिल्ह्यात कशा होतील, हेही आपण बघितलं पाहिजे। भाषणं करून नुसतेही हे वाढत नाही, काय अर्थव्यवस्था वाढीला लागत नाही। मला खरं तुम्ही काही लोकांनी माझी जुनी भाजी मंडई, जुनी जिथं पूर्वीच्या सभा व्हायच्या, त्या भाजी मंडईतलं काम मला करून दिलं नाही लवकर, नाहीतर आत्तापर्यंत ती बिल्डिंग झाली असती। आणि एवढं चारी बाजूला सुंदर रस्ते बिस्ते सगळं, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ज्यांना आत्ता गाडी मिळालेली त्यांना कुणालाच वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना पर्याय व्यवस्था करणार म्हणजे करणार। पण होतं काही डेव्हलपमेंट केली की कुणीतरी हळूच इकडं जरा मोठं झालंय का इकडं टाका गाडा, इकडं काहीतरी टपरी टाका, असंही नाही झालं पाहिजे ना। आज मी पार माझ्या मळतपासून मेडतपर्यंत नदी दोन्ही बाजूनी प्लम वॉल केली, त्याला प्लम वॉल म्हणतात, प्लम वॉल। पुण्याच्या भागात आता पुण्यामध्ये आपण करतोय, परंतु तो 1000 कोटीचा प्रोजेक्ट आहे, नदी सुधार कार्यक्रम त्याच्यामध्ये। परंतु आपण असं केलं, मी इरिगेशन वगैरेंना माझ्याकडे डिपार्टमेंट होतं, त्यांना तज्ज्ञांना तिथं हे पाहायला सांगितलं। त्यांनी मला सांगितलं की दादा, कसबा आणि कचेरी इथला जो तुमचे ते नळे आहेत, तो पूल, तो सगळा जामच होतो, त्याच्यावर तिथंच पाणी अडतं, फुटब्रिज तेच सगळं घाण करते म्हणले तुमची, आणि लेंडी नाल्यातनं येणारं पाणी तेही पुढं बसत नाही। आणि मग ते बारामतीकरांनी ही कामं अशी नुसती झटपट होत नाही, त्याला खूप विचार करावा लागतो, सकाळपासून काम करावं लागतं। आता आम्ही सकाळी लवकर उठतो, काही आमच्यावर चेष्टा करतात, ठीक आहे करा आमचं, त्याच्याबद्दल म्हणणं काही नाही, जे आहे ते आहे।
पण आम्ही कामाकरता करतो, समाजाच्या कामाकरता करतो. त्याच्यात वैयक्तिक माझा काय स्वार्थ आहे? माझं काय नदीच्या कडेला घर आहे का आणखीन काय? त्याच्या संदर्भातला सुरू झालेला शादीखाना, माझा दावा आहे की जिल्ह्यात असा शादीखाना कुठं नाही आहे. जिल्ह्यात मी कधी तिथं वेगळी भूमिका घेतली नाही. तरी देखील निवडणुकीच्या वेळेस काय झालं तुम्ही बघा. आत्ता काहींनी मला दिलं की बाबा काही जण बेताल वक्तव्य करतात. बेताल वक्तव्याचे आम्ही कधीच समर्थन केलं नाही. आम्ही तर त्यांच्यावर केसेस दाखल केले, 100च्या वर काहींच्यावर केसेस दाखल केले. त्याच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी वक्तव्य केल्यानंतर पण आम्ही त्याचा निषेधच केला. काय झालंय, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार जसा दिलाय तसा विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. मला जे मांडायचं ते मी इथं मांडावं. कुणाला पटलं नाही त्यांनी तिथं चौकात सभा घ्यावी, त्यांनी भाषण करावं. आपल्याकडे पूर्वी बघा, मी आता विसरलो तो काळ, परंतु एक ती कोंबड्याचा आवाज काढायचा, कोण आघोर यायचा, आवाज काढायचा, त्याची खूप कोंबडा असायची. पण काही दिवस आपण ती करमणूक पण बघितलेली. त्याच्या संदर्भात अशा सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज पण आम्ही सांगतो, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही आहे. माझ्या अर्थसंकल्पात ते लिहिलं आहे. मी अर्थसंकल्प तुम्ही किती जणांनी वाचलाय मला माहीत नाही, त्याच्यात मी लिहिलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये ज्याच्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल, समाजामध्ये दुही निर्माण होईल, अंतर पडेल, गैरसमज निर्माण होतील, वितुष्ट येईल. अशा गोष्टी कुणीच नाही केल्या पाहिजे. कुठल्याही धर्माने सांगितलं नाही, कुठल्याही पंथाने सांगितलं नाही, कुठल्याही जातीने सांगितलं नाही. प्रत्येकाने एकमेकाचा आदरच केला पाहिजे. अजित पवार हे बारामतीकरांसमोर आपण केलेली विकास कामं मांडत होते. सोबतच बारामती झालेल्या पराभवाची त्यांनी सल सुद्धा बोलून दाखवली.